एका मुलीचं आणि मुलाचं एकामेकावर खूप प्रेम होतं, पण ती आंतरजातीच्या असल्यामुळं त्यांच्या घरातले त्यांचं लग्न काही होऊ देत नसत. पण या दोघांचं तर मात्र एकामेकावर खूप प्रेम होतं. त्यांनी तर जीवन मरणाच्या शपथाही घेतल्या होत्या की मी तुझ्याशिवाय लग्न करणार नाही, आणि तिनं पण घेतली होती की मी पण तुझ्याशिवाय करणार नाही. पण एके दिवशी मुलगी म्हणाली, आता आपण पळून गेल्याशिवाय मार्ग नाही, आता आपले हे काही लग्न होऊ देत नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं, मग मुलगा पण चांगल्या घरचा होता. तो म्हणला, आता मी काय करतो, एक घोडा आणतो आणि घोड्यावर बसून आपण पळून जाऊ. ठरलं त्यांचं पळून जाण्याचं. मग तो बाजारात गेला. तिथं घोडे विकायला एक व्यापारी होता. त्याच्यापाशी चांगले 20-25 घोडे होते. त्यातून हा मुलगा जाऊन म्हणाला, मला एक सगळ्यात जास्त पळणारा घोडा द्या, किंमत किती पण असू द्या. मग त्याची एका चांगल्या घोड्यावर नजर गेली आणि तो म्हणला, हा घोडा मला पाहिजे, याची किंमत सांगा. तो माणूस म्हणला 50,000 रुपये. पण तो पळतो किती, तासाला 60 किलोमीटर. वाह. आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याला एक घोडी दिसली पुरं. तो म्हणला, ही तर घोडी एकदम भयानक आहे, ही घोडी पाहिजे मला. हिची काय किंमत? तो म्हणला 30,000 रुपये. आणि ही पळती किती? तो म्हणला तासाला 100 किलोमीटर. अरे बापरे, ही काय भानगड? जो घोडा तासाला 60 किलोमीटर पळतो त्याची किंमत 50,000, आणि ही घोडी तासाला 100 किलोमीटर पळती आणि हिची किंमत 30,000 कशी काय? तो व्यापारी म्हणला, ती लहान होती तेव्हा अशीच एक पळून आली होती आणि मी बांधून टाकली. म्हणलं जे येईल त्याला देऊन टाकील, पण कुणी आलं नाही, काही नाही, मीच ह्या घोडीला सांभाळतोय. पण ही 100 किलोमीटर पळती, पण कशी पळती? काट्या बघत नाही, कुपाट्या बघत नाही, खड्डा बघत नाही, काही नाही, पळतच सुटती. म्हणून ही तासाला जरी 100 पळत असली तरी हिची किंमत 30,000 आहे. मग मुलानं विचार केला, पळून आलेल्या घोडीची किंमत तासाला 100 किलोमीटर पळत असून सुद्धा 30,000, आणि जो घोडा 60 किलोमीटर तासाला पळतोय याची किंमत 50,000 का? तर हा रस्ता धरून पळतोय. तसं मग मुलाला वाटलं, आणि आपल्याला बी आता पळूनच जायचंय. मग ही पळून येणारी मुलगी सुद्धा ह्या घोडीसारखीच निघाली तर कुणीकडे बी पळणारी, आपल्या जीवनाचं कसं व्हायचं? म्हणून त्या मुलानं सुद्धा पळून जायचं कॅन्सल केलं. तसं पळून जाणाराच्या आणि पळून येणाराच्या नादाला कधीच लागू नका, कारण पळून जाणारे आणि पळून नेणारे हे काही शहाणे नसतात बरं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कहाणी? भेटूया सकाळी उद्या 7 वाजता. तोपर्यंत नमस्कार.